ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता प्रियाचं खोटं भांडं कुसुमताई सायदे अर्जुनसमोर फोडणार आणि मग प्रियाला पुन्हा एकदा अटक होणार. तर आता इथे अश्विनसमोर प्रियाने BP लो होण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्यानंतर अश्विन हा खूप जास्त ओव्हर पॅनिक झालेला असतो. माझ्या बायकोला जर काही झालं तर मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही. तुमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, पेशंटबरोबर गैरवर्तणूक केलं जातं, त्याला वेळेवर ट्रीटमेंट दिली जात नाही. या सर्व गोष्टी मी ताबडतोब सांगेन आणि तुमच्यावरती कडक कारवाई बसवली जाईल, कारण मी स्वतः एक मोठा डॉक्टर आहे. त्यामुळे आता ज्यावेळेस अश्विन असं सांगतो त्यावेळेस सिनियर्ससुद्धा जरा घाबरतात आणि मग ते म्हणतात की ताबडतोब ह्या मुलीला हॉस्पिटलला नेण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्याबरोबर लगेचच आता प्रियाला हॉस्पिटलला नेण्याची व्यवस्था होते. अश्विन आता प्रियाचा हातामध्ये घेऊनच बसलेला असतो आणि तो तिला सांगत असतो की तू काही काळजी करू नकोस तन्वी, मी आहे तुझ्याबरोबर, काहीही झालं तरी मी तुला काहीसुद्धा होऊ देणार नाही. आता प्रियाला त्याच हॉस्पिटलमध्ये आणलं जातं ज्या ठिकाणी मधुभाऊ असतात. आता अश्विन हा म्हणत असतो तन्वी काळजी करू नकोस, मी डॉक्टरांना घेऊन येतो. अश्विन ताबडतोब डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर आता प्रियाचा चेकअप करू लागतात. अश्विन विचारत असतो डॉक्टर काळजी करण्यासारखं तर काही नाही आहे ना, सगळं ठीक आहे ना? त्यावर डॉक्टर अश्विनला म्हणत असतात एक मिनट डॉक्टर अश्विन थांबा जरा, मला पूर्ण पेशंटला चेक तर करू द्या. आता अश्विन म्हणतो हो डॉक्टर प्लीज करा. आणि मग आता लगेचच डॉक्टर हे व्यवस्थित प्रियाला चेकअप वगैरे करून घेतात आणि मग सांगतात की नाही काळजी करण्यासारखं फार काही नाही आहे, या अगदी व्यवस्थित आहेत. हो फक्त थोडा वीकनेस आला आहे, कारण यांनी काही खाल्लेलं नाही आहे, शेवटचं काय खाल्लं आहे ते सुद्धा काही माहीत नाही आहे, म्हणून मग यांना वीकनेस आला आहे. काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही यांना काहीतरी खायला आणून द्या, मग ह्यांना बरं वाटेल आणि त्याच्यानंतर काहीतरी ORS किंवा इलेक्ट्रिक पावडर वगैरे मी लिहून देतो, ते घेऊन या. त्याचबरोबर सिस्टरला ते सांगतात की हिला सलाईन चढवा. मग लगेचच सिस्टर आता सलाईनसाठी जाते. तर दुसरीकडे लगेचच अश्विन म्हणतो तन्वी मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. आता जसं तिथून अश्विन निघून जातो, डॉक्टर निघून जातात, पोलीससुद्धा आता बाहेर निघून गेलेले असतात. मग प्रियाला रान मोकळं झालेलं असतं. प्रिया आसपास बघते, कोणीच नाही आहे. प्रिया खूप खुश होते आणि म्हणते चला फायनली आता मला मोकळा श्वास घेता आला, मोकळं आकाश, मोकळी हवा बघता आली. अरे अर्जुन सायली, तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही मला जेलमध्ये टाकल्याच्या नंतर मी पुन्हा बाहेर सुटून येऊ शकत नाही? बघा तुमच्या नाकावर टिचून मी पुन्हा बाहेर सुटून आले की नाही ते. आता तुम्ही माझं काही नाही वाकडं करू शकत. चला खूप दिवसानंतर इथे आली आहे तर जरा काहीतरी बघितलं तर पाहिजे, असं म्हणत त्या आता अश्विनने त्याचा जो टेबलावरती मोबाईल ठेवलेला असतो तो घेतलेला असतो आणि त्याच्यावरती ते आता रील बघायला सुरुवात करते. रील बघून तिला कंटाळा येतो. मग ती विचार करते की बास किती रील बघू, आता जरा काहीतरी गाणी वगैरे सुद्धा ऐकलं पाहिजे, जरा काहीतरी मजा मस्ती तर झालीच पाहिजे. मग आता प्रिया ही लगेचच गाणीसुद्धा ऐकायला लागते. प्रिया गाणी ऐकत असते, मस्त मजा मस्ती सगळं करत असते. पण हे सगळं करताना तिच्या मूर्ख मुलीच्या हे लक्षात येत नसतं की जर चुकून जरी हे सगळं करताना आपल्याला कुणी बघितलं तर आपली वाट लागू शकते, आपल्या घरच्यांना सगळं सत्य कळू शकतं आणि मग मात्र आपल्यावरती पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. तिला एवढंच फक्त कळत असतं की चला आपली आता पिंजऱ्यातून सुटका झालेली आहे आणि आता आपण आजाद झालो आहे आणि त्यामुळेच ती आता हे सगळं वेड्यासारखं विचित्र काहीतरी कृत्य करत असते, विचित्र वागत असते. त्यामुळे आता आपण पाहतो की इकडे आता प्रिया ही एकटीच खोलीमध्ये बसलेली असते. ती विचार करते जर अश्विन आला तर मी त्याला सांगेन मला खूप कंटाळा आला म्हणून मी मोबाईल बघायला घेतला आणि मी त्याच्यासमोर 2 अश्रू गाळले की त्याला ताबडतोब माझ्यावरती विश्वास तर पटेलच. त्यामुळे मला आता काही गरज नाही आहे घाबरण्याची. आणि मग ते आता मस्त मोबाईलवरती रील बघते, गाणी ऐकत असते, सोबत स्वतःही गात असते आणि स्वतःचा आनंद, स्वतःची आझादी अगदी छान पद्धतीने साजरा करत असते. इतक्यात तिकडे सिस्टर येते सलाईन लावण्यासाठी. मग प्रिया थोडा वेळ लगेचच पुन्हा एकदा आजारी पडण्याचं नाटक करते. सिस्टर सलाईन लावते आणि प्रियाला सांगते हात हलवायचा नाही, जोपर्यंत हे सलाईन संपत नाही तोवर हात असाच ठेवायचा. प्रिया लगेचच म्हणते हो मी असंच करेन, तुम्ही सांगितलं तसं. त्याबरोबर लगेचच आता प्रियाने इतका नाजूक आणि हळुवार आवाज काढलेला असतो की त्याबरोबर सिस्टरला वाटतं की बिचारी मुलगी खरंच किती चांगली आहे. सिस्टर प्रियाला म्हणते बाळा काळजी घे स्वतःची आणि तिकडनं निघून जाते. प्रियाची नाटकं पुन्हा सुरू होतात. प्रिया नाचायला वगैरे गायला वगैरे लागते. त्याबरोबर आता कुसुमताई तिकडनं चाललेली असते. कुसुमताई आता चुकून
एका सिस्टरला हाक मारण्यासाठी थांबते आणि तिला प्रियाचा आवाज बाहेर येतो. कुसुमताई विचार करते, प्रियाचा आवाज इथे? तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये प्रिया गाणी गाते? नाही, मला भास होत असेल. कुसुमताई म्हणते, नाही, भास नाही, पुन्हा मला प्रियाचाच आवाज आला. आता 2-3 वेळा तिला सतत प्रियाचाच आवाज येतो. त्यामुळे मग ती विचार करते की एकदा खात्री जमा करून घ्यायला काय हरकत आहे. मग ती अलगद आता त्या रूमच्या आतमध्ये टोकावून बघते तर तिथे आतमध्ये प्रियाच असते. पहिले तर कुसुमताईला स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास होत नसतो, म्हणून मग ती पुन्हा डोळे चोळून बघते तर तिथे आता प्रियाच असते. प्रियाला बघून कुसुमताईला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कुसुमताई लगेचच अर्जुन आणि सायली येण्याची वाट बघू लागते. तिला वाटत असतं की ही नालायक मुलगी पुन्हा इथे आली म्हणजे मधुभाऊंच्या जीवाला पुन्हा धोका असू शकतो. मग आता सायली अर्जुन हे हॉस्पिटलला आलेले असतात. सायली विचारत असते, कुसुमताई मधुभाऊंची तब्येत ठीक आहे ना? अर्जुनसुद्धा म्हणतो, डॉक्टर वगैरे काही राऊंडला आले होते का? काय म्हणाले? त्याबरोबर आता लगेचच कुसुमताई म्हणत असते, मधुभाऊंची तब्येत आत्तापर्यंत ठीक आहे, पण इथे प्रिया आली आहे, त्यानंतर आता मधुभाऊ किती वेळ व्यवस्थित राहतील हे मला सांगता येत नाही. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन म्हणतो, तन्वी इथे आली आहे? त्याबरोबर सायली म्हणते, कुसुमताई नेमकं काय झालं आहे हे बघ प्लीज, आम्हाला व्यवस्थित सांग बरं. त्याबरोबर आता कुसुमताई एक्सप्लेन करून सांगायला लागते की अरे सायली, अर्जुन, इथे प्रिया आली आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं पण ती तर तुरुंगात आहे ना कुसुमताई? त्याबरोबर ती म्हणायला लागते, अरे हो, पण काय माहीत कसं काय, तर ती इथे हॉस्पिटलमध्ये आली आणि मधुभाऊ ज्या वॉर्डमध्ये ICUमध्ये ॲडमिट आहेत त्याच्या खालच्या फ्लोअरवरती तीसुद्धा दाखल झाली आहे. पण प्रियाला काही झालेलं नाही आहे. प्रिया नाचते, गाते, हसते, खिदळते. त्यावर अर्जुन म्हणतो, व्हॉट? त्यावर लगेचच सायली म्हणत असते, ही मुलगी अजून किती खालच्या थराला जाऊन वागणार आहे ना, मला काही कळत नाही आहे. एवढी शिक्षा हिला मिळाली आहे तरीसुद्धा हिची खोटं बोलण्याची खोड काही जात नाही आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की नाही, जर तन्वी इथे आहे तर नक्कीच मधुभाऊंच्या जीवाला खरोखर धोका आहे. त्यावर सायली म्हणते, मी माझ्या मधुभाऊंजवळ दिवसभर बसून राहीन, मी त्यांना काहीच होऊ नाही देणार. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही ते तर आपण करूच, पण तरीही तिला असं बाहेर फिरण्याची परवानगीच नाही आहे. मग तिला बाहेर नेमकं कशासाठी सोडलं आहे हे बघायला पाहिजे. आणि त्यात मधुभाऊ इथे असताना तिने इथे असणं खूप रिस्की आहे. आणि ती नाचते गाते याचा अर्थ नक्कीच तिने काहीतरी खोटं नाटक केलेलं असणार बाहेर येण्यासाठी. चल आपण इन्स्पेक्टरबरोबर बोलून घेऊ. आता मधुभाऊंच्या प्रोटेक्शनसाठी जे पोलीस तिथे थांबलेले असतात त्यांच्याजवळच अर्जुन आणि सायली बोलायला येतात आणि म्हणत असतात की साहेब, इथे आमच्या मधुभाऊंवरती ज्या मुलीने खोटे आरोप केले होते, जिने खोटी साक्षी त्यांच्या विरोधात दिली होती, ती प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार ही सुद्धा ह्याच हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. त्याबरोबर आता ते म्हणत असतात की हो, मला माझे सहकाऱ्यांकडून ही गोष्ट कळली. खरं तर हॉस्पिटलमध्ये तिला आणावं लागलं कारण तिचा BP खूप लो झाला होता आणि त्यामुळे तिला इथे आणावं लागलं. तिच्या शरीरातलं पाणीसुद्धा कमी झालं होतं. त्याबरोबर सायली म्हणत असते, साहेब नाटक करत होती ती सगळं. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात, असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? डॉक्टरांनी स्वतः तिचं चेकअप केलं आहे आणि तिचा त्रास होत होता खरोखर हे त्यांनी सांगितलं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब तिला त्रास होत नव्हता तर ती स्वतःहून स्वतःला त्रास करून घेत होती. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर विचारतात, म्हणजे ॲडव्होकेट सुभेदार तुम्हाला काय बोलायचं आहे? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, 1 मिनटं. मग आता कुसुमताईला तिथे बोलावलं जातं आणि कुसुमताईची ओळख अर्जुन करून देतो पोलिसांना की ह्या माझ्या बायकोची बहीण आहेत आणि या आता तुम्हाला पुढचं सगळं सत्य सांगतील. मग आता कुसुमताईला अर्जुन म्हणतो, कुसुमताई सांगा. मग कुसुमताई आणि सायली पोलिसांना सांगतात की प्रिया ही लहानपणापासूनच अशी आहे, तिला जर एखादी गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे करून घ्यायची असेल तर ती आजारी पडण्याचं नाटक करते आणि यावेळेसही तिने तेच केलं. तिला माहीत होतं की अश्विन भाऊजी ती आजारी असताना तिला तुरुंगात ठेवूच शकत नाही, तर ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी काहीतरी तडजोड करतीलच, काहीतरी सोय करतील आणि तेच घडलं. तिने फक्त तुरुंगाच्या बाहेर पडण्यासाठी आजारी पडण्याचं नाटक केलं. त्यावर कुसुमताई म्हणत असते, हो, मगाशी मी ज्यावेळेस मधुभाऊंसाठी देवाला नमस्कार करून येत होते त्यावेळेस मला प्रियाच्या आवाजात मोठमोठ्याने जरा गाणी गायल्याचा आवाज आला, म्हणून मला संशय आला की इथे प्रिया कशी काय येईल. मी आसपास बघितलं पण मला ती कुठे दिसली नाही. मी विचार केला की किंबहुना हा माझा भास असेल, म्हणून मी पुन्हा पुढे चालू यायला लागले. तर मला पुन्हा चालता चालता आवाज आला. मला वाटलं एकदा खातर जमा करून घ्यायला काय हरकत आहे. तसंही प्रिया थोडीसं तर इथे येऊ शकणार आहे, म्हणून मी खातर जमा करण्यासाठी अलगच ती ज्या वॉर्डमध्ये होती तिथून वाकून पाहिलं तर मला तिथे प्रिया दिसली.
आणि ती नाचत होती, तिला काही झालेलं नाही आहे. इतक्यात त्या ठिकाणी अश्विन आलेला असतो आणि पोलीसही सोबत असतात. आता प्रियाला असं नाचताना पोलीस आणि अश्विन दोघांनीही पाहिलेलं असतं. प्रिया लगेचच नाटक करायला सुरुवात करते. अश्विन कुठेतरी म्युझिक ऑन केलं तेव्हा मला बरं वाटलं. अश्विन म्हणतो, नाही काही हरकत नाही आहे तन्वी, कधी कधी म्युझिक हाच आपला खूप मोठा रिलीफ असतो. बाय द वे, हे घे, तू खाऊन घे. हे बघ, मी तुझ्यासाठी गरम गरम मसाला डोसा आणलाय, तुला आवडतो ना? त्यावर प्रिया मनात म्हणते, अरे जर काहीतरी आणायचं होतं तर मस्त चमचमीत आणायचं होतं, चिकन वगैरे. हे काय आणलंस डोसा पानचट? त्याबरोबर अश्विन म्हणतो, तन्वी खाऊन घे पटपट, तू हॉस्पिटलमध्ये आहेस आता व्यवस्थित, पण खाल्लंस तरच तुला बरं वाटेल. आणि तसंही पोलिसांनीही मला सांगितलं आहे की तू 2 दिवस काहीच खाल्लेलं नाही आहेस, त्यामुळे प्लीज आता खा. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, हो अश्विन, खरंच तुला माझी किती काळजी आहे, तुझ्या व्यतिरिक्त दुसरं माझं कोणीही नाही आहे या जगात. मग प्रिया आता लगेचच खायला सुरुवात करते. इतक्यात तिथे पोलीस हजर झालेले असतात. पोलीस आता बघतात तर प्रिया ही आता व्यवस्थित खात असते आणि आजारी झाल्याचं नाटक करत असते. पोलिसांना अर्जुनचे शब्द आठवतात की ती मुलगी खूप एक नंबरची नाटकी आहे. जर ती 2 वर्ष गुंडाळू शकते कोर्टाला, पोलिसांशी खोटं बोलू शकते, तर ती काहीही करू शकते. मग आता पोलीस ठरवतात की आपण प्रियावरती बारीक लक्ष ठेवायचं. मग आता प्रियावरती लक्ष ठेवायला पोलिसांच्या लेडीज कॉन्स्टेबलने सुरुवात केलेली असते. पण त्या कॉन्स्टेबलने प्रियावरती लक्ष ठेवलं ही गोष्टच प्रियाला माहीत नसते. अश्विन प्रियाला खाऊ घालतो. त्याबरोबर प्रिया म्हणते, अश्विन, अरे तू आता इथून गेलास तरीही चालेल, काय आहे ना, उगाचच्या उगाच माझ्यामुळे तुझ्या पेशंटचा खोळंबा व्हायला नको. तुझ्या हॉस्पिटललासुद्धा तुझे पेशंट वाट बघत असतील. तू निघ आता, मी इथे थांबेन एकटी. मला जर काही वाटलं तर मी तुला खरोखर फोन करेन. आणि इथे तसंही एवढे पोलीस वगैरेसुद्धा आहेतच की. त्याबरोबर मला काही गरज वाटली तर त्यांना मी हाक मारेन. त्याशिवाय एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि तुझ्या ओळखीचा एखादा एक तरी डॉक्टर किंवा सिस्टर कोणीतरी असेलच, तू त्यांच्याशी बोलून घे. हवं तर ते सुद्धा माझी काळजी घेतील, पण तू आता ये. त्याबरोबर अश्विन बिचारा तिकडनं निघून जातो. जाता जाता प्रिया त्याला म्हणते, अश्विन, माझा मोबाईल तर माझ्याकडे नाही आहे, तू मला तुझा मोबाईल देशील का? मग नंतरनं मी जेलमध्ये जाताना पुन्हा पोलिसांकडे तो जमा करेन, तू तिथून कलेक्ट कर. त्याबरोबर अश्विन म्हणतो, ठीक आहे तन्वी, हे घे. आणि मग तो मोबाईल देऊन तिकडनं निघतो. आता मात्र जसा अश्विन हॉस्पिटलच्या बाहेर पडतो, प्रिया ताबडतोब पुन्हा एकदा गाणी सुरू करते आणि म्हणत असते, चला ब्याद गेली एकदाची, आता कसं मी मस्त निवांत गाणी ऐकत मूवी बघत जेवू शकते. कितीतरी दिवस झाले वेबसिरीजसुद्धा पाहिलेली नाही आहे, कितीतरी दिवस कोरियन ड्रामा पाहिलेला नाही आहे. ओ माय गॉड, मी खूप मिस केल्या आहेत ह्या माझ्या सगळ्या लक्झरीज वस्तू. का माझं बेड, माझ्या उशा, माझं ब्लँकेट, माझा मोबाईल, सगळंच मिस केलं आहे मी. असो, जरी माझ्या वस्तू का मला मिळालेल्या नसल्या तरीसुद्धा इथे हॉस्पिटलमधल्या वस्तू का मिळाल्यातच की. आणि मग आता प्रिया ताबडतोब लगेचच त्या वस्तूकांना कवटाळते. आता त्या ठिकाणी लगेच पोलीस पोहोचलेले असतात, कारण पोलिसांनी प्रियाला आता नाचताना वगैरे पाहिलेलं असतं. पोलीस तिच्यावर लक्ष ठेवूनच असतात. त्यांच्याबरोबर आता कुसुमताईसुद्धा आलेली असते. कुसुमताई म्हणत असते, निर्लज्ज आहेस का गं तू? लाज नाही वाटत तुला? त्याबरोबर प्रिया आता खाली पडण्याचं, आजारी असण्याचं नाटक करते. कुसुमताई म्हणत असते, अगं बास बास, पुरे कर तुझे नाटकं, किती अजून नाटक करशील? हे बघ, तू नाटकं करतेस ना, ते कळून चुकलं आहे आम्हाला, त्यामुळेच हे इन्स्पेक्टर साहेब तुला अटक करायला आलेत. अगं मघाशी तू नाचत होतीस ना, तेव्हाच मी पाहिलं होतं तुला, तेव्हापासूनच तुझ्यावरती लक्ष ठेवून आहेत हे सगळे, त्यामुळे आता नाटक करू नकोस हा प्लीज. आता मात्र यावेळेस तू नाही वाचू शकणार. तुला काय वाटलं होतं, तू माझ्या मधुभाऊंवरती पुन्हा हल्ला करशील, पुन्हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करशील ह्या हॉस्पिटलमध्ये घुसून? एक गोष्ट लक्षात ठेव, मधुभाऊंच्या केसालासुद्धा आता धक्का लागू देणार नाही आता त्यांच्या ह्या दोन्ही मुली, सायली आणि कुसुमसुद्धा. त्याबरोबर सायलीसुद्धा आता त्या ठिकाणी हजर झालेली असते. सायली म्हणत असते की केसाला काय, त्यांच्या नखाकडे जरी आता तू साधं पाहिलंस ना प्रिया, तरीही नाही, जर तुझे डोळे काढून तुझ्या हातात दिले ना तर नाव नाही सांगणार, सायली अर्जुन सुभेदार, कळलं? त्याबरोबर अर्जुनसुद्धा म्हणत असतो, तन्वी अगं 7 वर्षांची जेल तर तुला ऑलरेडी झाली, मग का उगाचच्या उगाच अजूनच स्वतःचे कॉम्प्लिकेशन्स वाढवून घेतेस? राहा ना शांतपणे 7 वर्ष जेलमध्ये आणि 7 वर्षानंतर शिस्तीत सुटून बाहेर ये. काय गरज आहे हे सगळे फालतू स्टंट करण्याची? नाही,
फॉर एन युअर काइंड इन्फॉर्मेशन, पोलिसांशी पुन्हा एकदा खोटं बोलल्याबद्दल, पोलिसांचा वेळ वाया घालवल्याबद्दल, डॉक्टरची ट्रीटमेंट वाया घालवल्याबद्दल पुन्हा तुला शिक्षा होऊ शकते. इफ यू वॉन्ट. तर त्याबरोबर प्रिया लगेच म्हणते, गप्प बस, मी काही केलेलं नाही आहे. अहो इन्स्पेक्टर साहेब, मी खरं बोलतोय. त्यावर अर्जुन इन्स्पेक्टरना म्हणत असतो, इन्स्पेक्टर, तुम्ही स्वतःच्या डोळ्याने आता सगळी हकीकत पाहिलेली आहे, त्यामुळे मला वाटत नाही आम्ही पुन्हा नव्याने तुम्हाला काही एक्सप्लेन करायला हवं म्हणून. इन्स्पेक्टर होकारार्थी मान हलवतात. त्याबरोबर सायली म्हणत असते, साहेब अहो ही मुलगी अशीच आहे, 1 नंबरची नाटकी आणि बनेल मुलगी आहे. सरडासुद्धा लाजेल इतक्या पटापट हिला रंग बदलता येतात. तुम्ही हिच्या या अशा फालतू नाटकांवरती अजिबातच लक्ष देऊ नका. हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी हिने फक्त हा ड्रामा क्रिएट केला होता. काही न खाता पिता ही 3 दिवससुद्धा उपाशी राहू शकते. 3 दिवस काय, त्याच्याहून जास्तसुद्धा उपाशी राहील, कारण घरात खोटं सांगते, मी काही खात नाही आहे, आणि बाहेरही बरोबर काही ना काहीतरी खात राहते. तसंच हिने आत्ताही काहीतरी केलं असेल. अश्विन भाऊजींना काहीतरी खायला वगैरे आणायला लावलं असेल आणि ते खाऊन घेतलं असेल, आणि तुमच्याशी खोटं बोलते की मी जेवत नाही आहे, मी उपाशी आहे, आणि तुमच्यासमोर फक्त नाटक केलं असेल. ड्रामा क्वीन आहे ही, ड्रामा क्वीन. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणत असतात की तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही अटक करतोय तन्वी सुभेदार, आणि पुन्हा जर तुम्ही पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केलात तर तुमची गाठ आमच्याशी आहे. त्याबरोबर लगेचच सायली म्हणत असते की हिच्यावरती तुम्ही मुळात विश्वासच ठेवू नका. हिच्यावरती विश्वास ठेवून ना तुम्ही तुमच्या अखंड आयुष्यातली खूप मोठी चूक कराल. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलात आणि इथपर्यंत आलात त्याबद्दल. तर इन्स्पेक्टर म्हणतात की प्लीज थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही आहे. अगोदरच आमच्याकडून मधुकर पाटील यांना खूपच चुकीची शिक्षा झालेली आहे. त्यांनी जो गुन्हा केलेला नव्हता त्यासाठी आम्ही त्यांना कायमच गृहीत धरलं, आणि म्हणूनच त्या सगळ्या चुकांचं प्रायश्चित्त करण्यासाठी सुद्धा आम्ही हे सगळं करतोय. काळजी करू नका. त्याबरोबर लगेचच आता प्रियाला अटक केली जाते. हे बघून सायली आणि अर्जुनला खूप आनंद होतो. सायली म्हणत असते, प्रिया, त्या दिवशी तुला अटक होताना मला जितका आनंद झाला होता ना, तितका आनंद मला आयुष्यात पुन्हा अगदी कधीच झाला नव्हता. आणि आजसुद्धा मला तितकाच आनंद होतो आहे जेव्हा पुन्हा एकदा तुझा खोटारडेपणा, तुझा खोटा मुखवटा फाडला जातो आहे आणि तुझा खरेपणा सगळ्यांच्या समोर येतो आहे. तुझ्यातला नीचपणा, तुझ्यातली वाईट वृत्ती सगळ्यांना कळती आहे ना, तेव्हा मला खरोखर समाधान वाटतं आहे. त्याबरोबर आता मात्र प्रियाला राग येत असतो, पण गप्प राहण्याशिवाय तिच्या हातात दुसरा कुठलाही पर्याय नसतो. त्यामुळे ते अगदी गप्प असते. आणि मग आता प्रियाला पुन्हा एकदा पोलीस जेलमध्ये घेऊन गेलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचे अगदी उत्तम पद्धतीने अपडेट घेता येतील. आत्ता पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.